सर्वांचे स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आता वाजले 4 आणि जसं की मित्रांनो तुम्हाला मी बोललो होतो, आपण चाललो आहे कणकेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी वरती डोंगरावरती. तर मी नागेश आपल्या ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत करतो. आणि आता तुम्ही बघू शकता, आता आम्ही निघालोय गाडी घेऊन माझ्या घरापासून पिंपळगाव कुंजिऱ्या मार्गे चाललो आहे कुंजिरा महादेवावरती. थोडंसं पंपावरती जाऊन जरा पेट्रोल फुल करून घेऊया, कारण कसं की वरती चढाई आहे आणि चढाई करता करता जर पेट्रोल संपले तर तिथं काही ऑप्शन नाही आहे. त्यामुळं आता जे काय आहे ते टाकी फुल करून घेऊ. झाली टाकी फुल आणि आता आम्ही निघालो कुंजिऱ्याच्या दिशेने. हा आपला मेन कोलरगुटी हायवे, या रोडने आता आम्ही सरळ चाललो. आता बघू शकता तुम्ही, इथं थोडंसं पुढे आल्यानंतर पिंपळगावसाठी एक रोड वळतो. त्या रोडने तुम्हाला वळणं खूप गरजेचं आहे. तोच रोड तुम्हाला कुंजिऱ्या महादेवाला येऊ शकतो. जर गाडीने प्रवास करायचा असेल तर पायीसाठी अजून एक रोड आहे, जो मी तुम्हाला पुढे जाऊन ब्लॉगमध्ये दाखवेन. तर आता चला, गाडीवरती चालताना थोडासा आजूबाजूचा नजारा घेऊया, त्याचा आनंद घेऊया. आता आपण चाललो आहे पुढे 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 कुंजिऱ्या महादेवाच्या दिशेने, त्याच्या पायथ्याकडे. बघू शकतो बघा, शेतीने हरियालीने नटलेला हा परिसर. हे बघा, आपला कुंजिरा महादेव दिसत आहे. आता हा जो लिंबापासून एक टर्न आहे तो आपल्याला घ्यायचा आहे, जो पिंपळगाववरनं रोड येतोय त्या रोडने आपण टर्न घेऊन आता पश्चिम दिशेला चाललो आहे गडाच्या पायथ्याकडे. हे बघा, झूम करून दाखवतो तुम्हाला आपला गड, जिथे आपल्याला जायचं आहे. खूप उंच आहे, इथून तुम्हाला असं वाटत आहे दूर असल्यामुळे, पण जेव्हा ॲक्च्युली चढाई करू तेव्हा बाकी खूप भयंकर दृश्य असणार आहे. चला आपण आता त्या दिशेने निघूया. इकडे एक डोंगर आहे, तिथे एक मंदिर आहे महादेवाचं, तिथंही आपण नेक्स्ट ब्लॉक किंवा नेक्स्ट 2-3 दिवसानंतर चक्कर मारू. तो ब्लॉक तुम्हाला मी टाकेल. आता बघा, तुम्हाला थोडंसं क्लिअरली दाखवायचा मी प्रयत्न करतोय, पण सूर्यकिरण डायरेक्टली आपल्यात असल्यामुळं दाखवू शकलो नाही. आणि आता आपण आलो आहे पायथ्याला. आता आपली मेन चढाई झालेली सुरू. चला, गाडीवरती त्याचा नजारा, गाडीची कशी कशी हाल करत आता आम्ही वरती पोहोचणार आहे. गाडी आपली भारी दाखवतो. चला म्हणजे पूर्ण डोंगर आहे, रस्ता बघ, पूर्ण डोंगराचा रस्ता आहे. ऑलमोस्ट भयंकर असा रोड आहे. डोंगर आताच म्हणजे 1.5-2 वर्षापूर्वी त्याची थोडंसं काम झालं. जायचा मार्ग नव्हता पहिला ऑप्शन, आता थोडंसं जिशिबीला वगैरे यांनी रस्ता बनवायचं मार्ग आधी घेतलेलं आहे, होऊन जाईल एवढ्या 2-3 वर्षामध्ये. जंगलाला बघू शकतो. हा मग आता हा जिल्हा थोडा जंगलाचा परिसर आला आहे. इथं पावसाळ्यामध्ये ॲक्च्युली भारी वातावरण राहते. वाघ पण राहतो बरं. हा माझा थोडं जंगल आहे ना. गर्दी नाही आहे, पण नाही काहीच गर्दी. थोडं ऑड सीझन आहे ना, त्यामुळे पावसाळ्यात लई राहते गर्दी. श्रावण महिना. लास्ट टाइम आलो होतो तेव्हा खूप गर्दी होती ना. हा, पडायचं पाऊस आहे इथे, लई पाणी राहतं. इथे पडलो होतो आम्ही बघे. भरपूर हाईट ना. असा रोड भरपूर हाईट लावलाय आपण. आपण आलो आहे आता, बघू शकता मंडळी.
आपण सूर्यदेवाचे दर्शन झालेले आहे आपल्याला. बघू शकता आपण खूप हाईटला आहे तसं ॲक्च्युली. समोर डायरेक्टली सूर्यदेवता दिसत आहे. अय्यो साधा लेडीज इकडनं पहिला रस्ता होता ना पायी यायचा. आता गाडीमुळे इकडनं रस्ता येतो ना खालतून. आणि हे आपलं गाव थोडं झूम करून आपल्या जरा व्ह्यूवरला दाखवू ना. ते मंदिर जिथं मी त्या दिवशी शूटिंग केली तेव्हा हे जे मंदिर आहे हे कळशेश्वर मंदिर. आणि एक्झॅक्ट त्याच्या बाजूला जी नदी दिसते तुम्हाला ही नदी असतं पूर्ण आली आहे समोर. आणि हा आपला मोठा पूल प्रवरेचा. हे बघा तुम्ही गाड्या चालू आहे. झूम करणं थोडं शक्य नाही आहे कारण अंतर खूप जास्त आहे. पण तरी तुम्ही थोडं बघू शकता. ओ माय गॉड. बघा पूर्ण व्ह्यू तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी. अजून एक्झॅक्ट मंदिर थोडंसं दूर आहे. मंदिर इथे वरती आहे. तर दाखवतो मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग. चला आता आपण नेक्स्ट थांबतात इथं पाठी आहे. कनकेश्वर महाराजांची पाठी इथं दिसत असं. चला आता माझा मित्र चालला आहे गाईस पुढे. त्याला म्हटलं जरा गाडीवर चालणं शक्य नाही आहे. जरा गाडी बसा ना. चला अक्षय सर चला. गाडी खूप गरम झाली गाईस. कारण आम्ही आता ॲक्च्युली खूप म्हणजे पूर्ण चढा पार करून आम्ही वरती आलोय. बघू शकता तुम्ही. हा माझा मित्र बसा तोल राहिले. अक्षय या. चला गाडी या पुढं. वड घे पुढं. दगड आहे ना त्यामुळं. नको गाडीला हाल नको. गाडीची हाल नको करू. येऊ दे पुढे. सावकाश येऊ दे. थोडंसं अंतर राहिलंय. येऊ दे. गाडीची खूप हाल झाली गाडीच. कारण जागेवरती चढा असल्यामुळं थोडंसं शक्य नाही झालं. जाऊ दे घ्या पुढं. जवळ आता मित्रांनो आपण आलो आहे मंदिराच्या पायथ्याला. तुम्ही बघू शकता. आता मित्र गेला आहे गाडी घेऊन. आणि इथं हे मंदिर. थोडंसं अंतर राहिलं आहे. थोडासा थकवा पण जाणवतो आहे. आता मित्र जाऊन थांबला आहे पुढं कारण गाडीची खूप जास्त हाल झाली. हात करतोय बघा तुम्ही. आता थकवा पण जाणवायला लागला आहे. सवय नाही आहे पायी चालण्याची. बघू शकता तुम्ही. बघा मित्रांनो तुम्हाला थोडा व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करतोय मी. खूप उंचावरती आलो आहे आपण आता. इकडनं संगमनेर सिटी आहे. थोडंसं झूम करून दाखवतो. हे समोर जे दिसतं हे पूर्ण संगमनेर सिटी पूर्व दिशेला. आणि एक्झॅक्ट अपोजिटला इकडनं मंदिराच्या वरतून अकोले आमचा तालुका. आणि समोर जे डोंगर दिसतं आहे घारगाव पिमगिरीगड. समोर दिसतं हा पिमगिरीगड. तिकडे पण जाऊया आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये. ते पण दाखवलं मी तुम्हाला. तर चला थोडंसं अंतर राहिलं आहे तेवढं कवर करून घेऊ आता फास्टमध्ये. थोडंसं तुम्हाला आता मी जुना रस्ता दाखवायचा प्रयत्न करतो आहे. ही जी काळी अशी थोडी काळसर पट्टी जी तुम्हाला दिसते हे बघा झूम करून दाखवतो. हे बघा ही पट्टी इथून तिथून ही पट्टी दिसते बघा. हा जुना पायी रस्ता होता जो मेन हायवेवरनं इकडनं लोक पायी वर येतात. ते बघू शकता तुम्ही. तसं अंतर खूप आहे. पायी यायला पण खूप थकवा जाणवतो. आणि थोडंसं झूम करून दाखवतो. ह्या ज्या या दऱ्यांमधून धबधबे कोसळतात पावसाळ्यामध्ये. खूप जबरदस्त सीन असतो. त्याचे पण ब्लॉग मी तुम्हाला दाखवेल पुढे जाऊन. पण आता तुम्ही सध्या मी तुम्हाला जे दाखवतो आहे हा पूर्ण उन्हाळ्यातला सीन आहे. आणि उन्हाळ्यामधून आता मी जे शूटिंग करतो आहे पूर्ण उन्हाळ्याची शूटिंग आहे. माझा मित्र उगाच गाडीची हाल करतो आहे. गाडीवरती जायला नको म्हणते आहे कारण चढा हा खूप जास्त जागेवरती आहे. आता पूर्णपणे आपण आलो आहे मंदिराजवळ. जवळजवळ आलो आहे. हा निळवंडे पाट निळवंडे कालवा बघू शकता. हे बघा पूर्ण डोंगरातून निळवंडेला म्हणजे आमच्या भंडारदरा धरणाच्या आसपास निळवंडे म्हणून गाव आहे तिथं गेलेलं आहे. आता ॲक्च्युली सूर्याचा वेळ आहे त्यामुळं जास्त काही तुम्हाला क्लिअर दिसत नसेल.
अपोजिट साईडला तुम्हाला जास्त क्लिअर दिसेल. तर माझा मित्र थकला आहे ॲक्च्युली, बसला आहे तो. चल वर दर्शनासाठी जाऊया. तर मित्रांनो फायनली आपण हातचा पोचलो आहे आपल्या मंदिरावरती. आता प्रयत्न आणि खूप साऱ्या गोष्टींचं प्रयत्न करून आपण इथपर्यंत आलो आहे. ही आपली राणीनं खूप साथ दिली आज. बघू शकता हा मंदिर, या मंदिराच्या परिसरात आपण पोचलो आहे. बघू शकता तुम्ही आपण ह्याच्यात पोचलो आहे. 2 मिनटं देवाचं दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय. आपण कधीपासून आहे महाराज? 4 वर्ष झाली. 4 वर्ष. 4 वर्ष चालू आहे. ओके. राहणं वगैरे इथंच का? हो. अच्छा. मग जेवणाचं वगैरे कसं सोय? स्वतः बनवायचं. स्वतः बनवता? अरे वा. देवतारी त्याला आता कोण मारी नाही का. देवाची कृपा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम शिव 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 शंभो महादेव. महादेव शंभो. कोणते पक्षी पाळले का? हर 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 महादेव शंभो. हर हर महादेव शंभो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मित्रांनो नजारा एवढा छान आहे की तो कॅमेऱ्यामध्ये कैद करणं सुद्धा शक्य नाही आहे मला, पण तरी एक छोटासा प्रयत्न करतो आहे. तुम्ही बघू शकता, थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवतो. प्रवरा नदी आमची, हे बघा आमची प्रवरा नदी, खूप छान नदी आमची. हे बघा तुम्हाला बघू शकता तुम्ही. मी पुन्हा एकदा झूम करतो मंदिराच्या बॅक साईडला. हे बघा नजारा म्हणजे एकदम पाहण्यासारखा आहे. खूप म्हणजे खूप अतिसुंदर. हे आपले कणकेश्वर महाराज, त्यांचं मंदिर, महादेवाचं मंदिर आहे. बघू शकता इथं जे महाराज आहे ते महाराजांची रूम आहे. ते बोलले की इथंच ते राहतात, स्वतः जेवण बनवतात. हे बघा पक्षी महाराज म्हणतात तिथंच राहून गेला आहे, तो कुठं जातही नाही, त्यांच्यासोबतच असतो नेहमी. मुख्य प्राणी खरंच खूप प्रामाणिक असतात. तुम्हाला आता पुढे जाऊन थोडंसं दाखवतो. तर ना बाई, जी तुम्हाला आता मी गुफा दाखवतो इथं ॲक्च्युली इथं बंद केलेली आहे, पण इथून शिड्या होत्या खाली जायला आणि इथं पाणी असायचं नेहमी. हे बघा तुम्हाला दाखवतो मी, थोडीशी सापट आहे बघा इथं. वरतून त्यांनी थोडंसं बंद करून ठेवलं आहे जेणेकरून काही पडायला वगैरे नको, किंवा लहान मुलं जे येतात तिथं पर्यटन म्हणून त्यांचं काहीतरी उगाच ॲक्सिडेंट नको व्हायला, त्यासाठी त्यांनी ते बंद करून ठेवलं आहे. पण असं म्हटलं जातं की राम लक्ष्मण आणि सीता ह्याच रूटनी गेले होते, असेच सरळ पुढे. तुम्हाला ती रांग पण दाखवतो मी पुढं नेक्स्ट. आणि इथं ते आंघोळ वगैरे करायचे असं म्हणतात. इथं या मंदिरावरतीच ते थांबले होते जेव्हा ते वनवासासाठी गेले होते तेव्हा. तरी आता पुढे जाऊन मी तुम्हाला आणखी नजारा दाखवतो. आणि हा जो रस्ता चालला आहे ह्याच रस्त्याने ते गेलेत असं म्हणतात. रामयुगामध्ये राम लक्ष्मण आणि सीता जेव्हा त्यांना वनवास दिला होता त्या वनवासाच्या वेळी ते इकडनं गेले होते. आणि असेच त्या अगस्ती महाराजांचं जे तुम्हाला मी काल मी मंदिर दाखवलं ॲक्च्युली आता आपल्या ब्लॉगमध्ये, आणि त्या मंदिरावरतून ते सरळ त्या दिशेने ती गुफा तुम्हाला दाखवली होती मी, त्या गुफेतून ते त्र्यंबकेश्वरसाठी गेलेले होते. हे बघा इथे ही प्राचीन काळातील पिंड, महादेवाची पिंड आहे, जी कोणी बनवलेली नाही आहे, डायरेक्टली बनलेली आहे. तर ती
इकडचा पण तुम्हाला मी थोडासा झूम करून दाखवतो. हे बघा, आणि इकडनं हे बघा, ह्या ज्या रांगा चालल्या आहे, हे बघा या रांगा ज्या तुम्हाला मी दाखवतोय, हे बघा ह्या रांगा 1, हे बघा 2, 3. आवाज झूम केल्यानंतर तुम्हाला या रांगा दाखवतो. बघा मी कॅमेरामध्ये जसं चालला आहे अँगल घेत तसे ते गेले होते असे इकडनं, आणि पुन्हा इकडनं जाऊन इकडं गेले होते. इकडे ते अगस्त्य महाराजांचं ऋषी मंदिर तुम्हाला मी दाखवलं काल, तिथे इकडे आहे. आता ते सूर्य डायरेक्टली आपल्या समोर एक्झॅक्ट असल्यामुळं तुम्हाला मी ते जास्त डीपली शो करू शकत नाही आहे, कारण सूर्याचा प्रकाश आणि कॅमेराचा प्रकाश अपोजिट झाला आहे. त्यामुळे हे जे गाव आहे इकडनं, हा पिंपळगाव, हे जे गाव आहे तुम्हाला दिसतंय, खूप खोल दरी आहे, खूप म्हणजे खूप. तुम्ही बघू शकता ॲक्च्युली, हे बघा खूप खोल दरी आहे. आणि इकडं जे दिसते तुम्हाला संगमनेर, इकडला जो भाग आहे हा आपल्या साईडचा भाग, आणि समोर जे दिसते तुम्हाला इकडे जे डोंगर दिसतात, या पर्वत दिसतात, हे तुमचं गड, पेमगिरी गड. आणि सरळ इकडनं जर सरळ गेलो आपण अकोल्याच्या थोडंसं पुढं, तर हरिश्चंद्रगड आणि भंडारा साईडचा एरिया तुम्हाला पाहायला भेटेल. आपण ते पण ब्लॉगद्वारे दाखवणार आहे, पण काही नवीन ब्लॉग जेव्हा पुढील ब्लॉग येतील त्याच्यामध्ये तुम्हाला मी ते नक्की दाखवायचा प्रयत्न करेल. तर असं आहे आपले कणकेश्वर महाराजांचं मंदिर, जिथं मी तुम्हाला वारंवार त्याचा उल्लेख करून सांगत होतो की आपण त्या मंदिरावरती एक ब्लॉग तरी नक्की शूट करणार आहे. तरी तुम्हाला आता यातून मी जेवढं काही दाखवायचा प्रयत्न केला तो तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा बाळगतो. आणि आपल्या ह्या ब्लॉगला इथं आपण शेवट करूया. तर चला मंडळी, तुम्हाला आजच्या या ब्लॉगमध्ये आपण कणकेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं, आणि असेच नवीन पुढील ब्लॉग येत राहतील. तुम्ही बघत राहा, तुमचं प्रेम देत राहा. वारं खूप जास्त आहे त्यामुळं माझा आवाज तुम्हाला क्लिअरली येणार नाही, तरी पण तुम्हाला एक छोटासा प्रयत्न माझा ब्लॉगद्वारे थोडासा दाखवण्याचा आपला मित्र अक्षय भाऊ वाघमारे. आणि तुम्ही बघू शकता पूर्ण वातावरण मोकळं आहे, म्हणजे पूर्ण हवा इतकी आहे की म्हणजे सांगू शकत नाही शब्दामध्ये. पण आपण इथं पावसाळ्यामध्ये नक्की येणार, श्रावण महिन्यामध्ये 3ऱ्या सोमवारी, तेव्हा मी तुम्हाला इथला जो पावसाळ्याचा नजारा असतो तो नक्की दाखवणार. तोपर्यंत भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. काळजी घ्या. टाटा, बाय बाय, टेक केअर.